आणि कदाचित यामुळेच माझे मागच्या जन्मीचे आणि या जन्मीचे पाप धुतले जातील आणि तेव्हाच कुठे मला आणि माझ्या पत्नीला मोक्षाची प्राप्ती होईल. शेठ धनसुखलाल, तुमच्याकडे काही महत्वाचं कार्य आहे. तो अस्पृश्य जातीचा रामजी जर कोयता घेऊन आला तर तुम्ही बंदूक चालवा. रामजीच्या घरातील कोणाला एकालाही गोळी लागली तर सगळेच्या सगळे घाबरून जातील. आणि हो, बंदूक चालवण्यासाठी राणीच्या आई वडिलांना तयार करा, कारण त्यांच्या पापाला संपवण्यासाठी आपल्या माणसांनी गोळी चालवण्याचे पाप का करावे. होय महाराज. तर मग ठीक आहे, आपल्या नेतृत्वात आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. चला. नाही जगायचंय मला, नाही राहायचंय मला अशा ढोंगी लोकांसोबत. मी एक विधवा आहे जिने आधी एका विधवेचं रूप घेण्यासाठी नकार दिला होता आणि मग समाजाच्या विरोधात जाऊन प्रेम केलं. तुम्ही सर्व अस्पृश्य तर नाही आहात ना? नाही नाही, मी आत नाही येणार. मरून जाईन पण तुमच्या घरात एक पाऊलही नाही टाकणार. काय झालं बाळा? तू तिथनं उठून इथं आलास? बाबा, तुम्ही सांगितलं होतं की नशीब काही नसतं, समजा आपल्या कर्मामुळेच होतं. मग या बिचारीचं आयुष्य एवढं त्रासदायक कसं झालं? हिच्या आयुष्यात 2-2 लोकांनी एकत्र आयुष्य जगण्याचा विचार केलेला आणि दोघं बी हिला असं एकटं सोडून निघून गेले. परिस्थिती बी काही असते ना. लोक नेहमी खूप साऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीला एक साथ मिळून आपलं नशीब समजतात, पर हे आयुष्याचे खरं रूप नाही. त्यामुळं अशा काही घटना आयुष्यभर येतच राहतील. त्यांना थांबवणं आपल्या हातात नाही आहे. आणि अशा घटना तुला नशिबाच्या सिद्धांताजवळ जाऊन आणि कर्मापासून दूर करतील. आणि अशाच वेळेला माणसाला दृढता आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्याची लई गरज असते. पर बाबा, कर्म केल्याने आपल्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का? बाळा, हे खरं आहे की प्रत्येक समस्येचं समाधान फक्त कर्मच नसतं. या काही समस्यांना आपण टाळूही शकतो आणि वाचवू शकत नाही. पर एक गोष्ट खरी आहे, कर्म करत राहिल्याने नेहमी आपण समस्येवर मात करू शकतो. या हातावर हात धरून राहिल्यावर नाही. आई म्हणते का उदासी असं चुंबक असतं जे उदासीलाच आपल्याकडे ओढतं. म्हणून आयुष्यात कसलं बी दुःख येऊ त्याचा सामना हसूनच करायला पाहिजे. मला माहित आहे का हसणं आता कठीण आहे, पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींचा विचार कराल ज्या गोष्टींचा विचार करून तुम्ही दुःखी व्हाल. बरं जाऊ दे, हे सांगा का तुम्हाला आमच्या घरात कसं वाटतंय? खरं सांगू
तर माझ्या घरापेक्षा जास्त सुंदर वाटते. मला इथे तुमच्यामध्ये सुरक्षित वाटते आणि इथले लोक मला जास्त आपले वाटत आहेत. मग आपल्या घरात चाय बनवू आजपासून. तुम्ही पिणार? नाही भीम, नाही पिऊ शकणार. बरं ठीक आहे, मी तुमच्या झोपडीतनं भांडी घेऊन येतो. बरं सांगा, तुम्हाला खाण्यात चांगलं काय बनवता येतं? मला तुमच्या संग राहायला आवडेल. मला तुमच्या संग सपन बघायची हिंमत करायची आहे. मला तुम्ही कायमचं इथेच राहावं असं वाटतं. डोसकं खराब झालं का तुझं? हं? अंदाज हाय आत काय म्हणत होतास तू? मी कुठं कोणाशी काय बोललो? मी फक्त विचार केला ना, तेच तोंडातून निघालं. असं विचार करणं भी गुन्हा आहे, पाप आहे. बाळा, ही गोष्ट डोसक्यातून काढून टाक, कारण डोसक्यातून नाही निघाली तर तोंडातून बी नाही निघणार. आई, यामध्ये चुकीचं काय आहे? मी कुणाच्या संकट काही बरोबर राहायचा प्रयत्न करतोय. या मुलीला मी जीव देण्यापासून वाचवलंय आणि मला हे नकोय की हिला कुठल्या बी प्रकारचं दुःख व्हावं. तिला बी आनंदी राहायचा अधिकार आहे ना, आणि कदाचित मला हाच आनंद द्यायचा आहे तिला. चुकीचे विचार करत आहेस तू. जेव्हा भीम माधवीची मदत करत होता तेव्हा तुम्ही त्याला चुकीचं नाही म्हटलं, तर मग मला तू परत भीमासोबत तुलना करत आहेस? ठीक आहे, मग या दोन गोष्टींमध्ये जो फरक आहे ना, तो समजण्याचा प्रयत्न कर. बाळा, भीमा माधवीची मदत करत होता, फक्त मदत. त्याने माधवी सोबत जे नातं जोडलं होतं ना, त्यासाठी कदाचित समाजाने त्यांना माफ केलं बी असतं, कारण ते नातं बहीण भावाचं होतं. अन भाऊ बहिणीचं नातं समाजासाठी चुकीचं नसतं बाळा. पर बाळा, तुझ्या गोष्टीवरून मला असं का वाटतंय की तू या पोरीवर प्रेम करायला लागलायस. बाळा, ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न कर. एका अस्पृश्य जातीच्या पोराचं एका स्पृश्य जातीच्या पोरीवर प्रेम करणं धरतीनं आकाशाच्या मिळण्या एवढं, त्याच्यापेक्षा बी जास्त खूपच अशक्य आहे. बाळा, प्रेम ते शक्य आहे जेव्हा दोन माणसं साखर आणि पाणी सारखे एकमेकात विरघळलेले असतात. पण तुझ्या प्रेमाबद्दल विचार करतोयस ना, ते पाणी आणि साखरेसारखे विरघळलेले नाही आहे. हे तुपात पाणी मिसळल्यासारखं आहे. तू किती बी प्रयत्न कर, पाणी तुपात मिसळत नाही. आणि म्हणून ही गोष्ट डोसक्यातून काढून टाक बस. मी असा विचार करण्याचं टाळतोय काय, पर माझं मन मानतच नाही. मी काय करू? बाळदादा, तू कुठल्या गोष्टीवरून आईशी वाद घालत होतास? मला सांग ना, मी तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतो. भीम, तू हे समजायला अजून लहान आहेस. आई, अशी कोणती गोष्ट आहे जी मला नाही समजणार? आणि बाळदादा मला लहान का म्हणतोय? खरं बोलत हाय बाळा दादा, तू नाही समजू शकणार. काय झालं भीमाबाई? काय गोष्ट आहे? रामजी, फार गरमी आहे ना, तू म्हणजे चल बाहेर निघ.
माझी पोरगी मला परत द्या. म्हणजे तुम्ही तिला जिवंत मारू शकाल? मला जे करायचंय ते मी करीन. तुला काय करायचं? मी तिचा बाप आहे. एक माणूस हातात बंदूक घेऊन आपल्या मुलीला शोधायला आलाय, मग आम्ही कसं मानू का तो तिचा बाप आहे? ए गप्पा बस भीमराव. चुपचाप ऐक. त्या मुलीला घेऊन बाहेर ये, नाहीतर एक गोळी चालेल तर सगळेच्या सगळे वठणीवर येतील. हो. रिटायर्ड सुभेदार आहे, गोळी बंदुकीला नाही घाबरत. रामजी, आज कोयता उचलण्याची संधी देणार नाही. माझी मुलगी मला परत कर, नाहीतर कुणी एक तर नक्कीच मारलं जाईल तुझ्या कुटुंबातून. बाबा, कुणाला काहीच करू नका. मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. नाही, तुम्ही नाही जाणार. कुणाला बी मारणं इतकं सोपं नाही आहे. नाही भीम, मला जाऊ दे. जे वडील आपल्या सख्या मुलीला परंपरा आणि रूढींच्या नावावर गोळी मारू शकतात, ते कोणाला काही पण करू शकतात. म्हणून जाऊ दे मला. नाही, तुम्हाला गोळी मारायची असेल तर मारा, पण आम्ही यासने इथून जाऊ नाही देणार. छी छी छी. तू थांबवत आहेस मुलीला का? हिला थांबवून हिच्या विधवा धर्माला भ्रष्ट करत आहेस तू. बाजूला हो. मला तुमच्या संग राहायला आवडेल. मला तुमच्या संग सपन बघायची हिंमत करायची आहे. मला तुम्ही कायमचं इथेच राहावं असं वाटतं. तुम्ही बाजूला व्हा, जाऊ दे मला. जे करायचं आहे ते करा. तुम्ही खरंच एक बाप असून आपल्या मुलीला मारणार? विचार काय करत आहे? हाच भीमराव आहे, याला गोळी घाला. हा मेला तर सगळं शांत होईल. अरे विचार काय करतोय? मार गोळी, मार. चालव रे. संत न छाड़े संतई, जो कोटिक मिले असंत. चंदन भुजंगा बैठिया, तौ शीतलता न तजन.
वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य वैद्य बुवा, बुवा, वैद्य बुवा. वैद्य बुवा, वैद्य बुवा. वैद्य बुवा, हिचा इलाज करा, हिला गोळी लागली. तुमच्या जातीची हाय. लवकर करा ना. हिला वाचवणं तर खूप कठीण वाटतंय. तुमच्यासाठी काय कठीण आहे? तुम्ही थोडा प्रयत्न करा ना. तुम्ही प्रयत्न केला तर ती नक्की वाचू शकेल. तुम्ही तिला वाचवा ना. तिला वाचवा ना तुम्ही. हिला आत घेऊन या. भीमाबाई, उचल. सांभाळून सांभाळून. सांभाळून उचल. सांभाळून हळू. उचला उचला. हा हा, इथं ठेवा. तुम्ही लोक जरा बाहेर जा. जरा शांतता हवी आहे. जर भीमरावला गोळी लागली असती आणि तो मेला असता तर नक्कीच हा तुम्हा सर्वांसाठी एक मोठा विजय ठरला असता. परंतु आपल्याच मुलीला मारून आलात तुम्ही. हे तर खूप मोठं पाप केलं आहे तुम्ही. नाही महाराज, मेली असती ना माझी पोरगी तर मला शांती मिळाली असती. ज्या मुलीचा जन्म तुमच्यामुळेच झाला आहे तिलाच मारायचं आहे तुम्हाला. पण यामुळे त्या दुर्दैवी विधवेचं पाप संपणार तर नाही आहे. आणि लक्षात ठेवा, पापाचं ओझं खूपच जास्त असतं. जर मरण्याच्या आधी मनुष्याने आपल्या पापांचं प्रायश्चित्त नाही केलं तर त्याचा आत्मा त्या पापांचं ओझं वाहत राहतो आणि याचा परिणाम त्यांच्या नातेवाईकांवरही होत असतो. आणि त्यामुळेच तुमच्या त्या दुर्दैवी विधवा मुलीला प्रायश्चित्त करायला हवं. आणि त्यामुळे तिचे जिवंत राहणे खूप महत्वाचे आहे. तर मग तुम्ही सर्व माझ्या बरोबर देवाला अशी प्रार्थना करा की राणीला जिवंत राहू दे. भीमाबाई, हा बाळा. हा, बराबर विचार करताय. बाळाच्या मनात राणीसाठी प्रेम तयार होतंय. आणि हे बरं नव्हत. मला लई भीती वाटतीय. तुम्हाला ठाव आहे स्पृश्य जातीचे. राणी आणि बाळाचा मेळ कधी बी नाही होऊ शकत. मी प्रयत्न बी केला समजवण्याचा, पण तुम्ही बोला ना. बघा, जो तो विचार करतोय ना त्याने फक्त समाजाशीच नाही तर देवाशी पण वैर होऊन जाईल. समजावा त्याला. वहिनी खरं बोलतीय. भाऊ, हे जर खरं असेल तर आपल्या समजांसाठी लय मोठी समस्या उभी राहू शकते.